सुभद्रा हृदय नंदन, जो अपार नवा अर्जुन, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधन. देखी द्रोणा. दुर्योधन म्हणाला, अहो द्रोणाचार्य, सुभद्रेच्या हृदयाला आनंद देणारा आणि प्रति अर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यू पण आलाय हो लढायला. आणि काही द्रौपदी कुमार, हे सकळी महारथी वीर, मिती नेणिजे पर्यापार मिळले असती. आणखी द्रौपदीचे पुत्र हे सर्वच महारथी वीर आहेत. 5 पुत्र द्रौपदीचे जे नंतर मारले गेले तेही आलेत. परंतु असे असंख्य महारथी वीर या ठिकाणी गोळा झालेले आहेत, यांची गणती करता येणार नाही. द्रोणाचार्याला कोण म्हणतोय? दुर्योधन. असंख्य वीर आहेत. अस्माकंतु विषिप्राये तानि बोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थतान् ब्रीमिते. भवान् भीष्मस्य कर्णस्य कृपस्य समतिंजया, अश्वस्थामा विकर्णस्य सोमदती स्तदैवेच. पण आमच्यात जे श्रेष्ठ आहेत व जे माझ्या सैन्याचे नेते आहेत, हे श्रेष्ठ द्विज तुम्हाला कळण्यासाठी त्यांची नावे मी सांगतो, ती तू ऐक. आपण सर्वांचे गुरु पितामह भीष्म व कर्ण व युद्ध जिंकणारे कृपाचार्य तुमचे मालक, तुमचा पुत्र अश्वस्थामा व माझा भाऊ विकर्ण व तसाच सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा. समगीत या श्लोकावर 7 आणि 8. बघा अमुचे सैनिक, सेना भागाचे नायक, तुम्ही भीष्म कृप कर्ण, अश्वस्थामा विकर्ण, रणजयी भूरिश्रवा, महाकाळा मेळावा. आता स्वतःकडचं वर्णन करतोय द्रोणाचार्याला कोण? दुर्योधन. आता अमुच्या दळी नायक, जे रुडवीर सैनिक, ते प्रसंगा एक सांगी जती. हे युद्धाचं वर्णन आहे, म्हणून मी लवकर घ्यायलो, म्हणजे आपल्याला तिकडे वेळ देता येईल. आता आमच्या सैन्यामध्ये मुख्य असे जे महावीर आहेत, ते प्रसंगाला अनुरूप सांगतो, ते ऐका. आता कोण वीर इकडे आले त्याची यादी. उद्देशे एक दोन्ही, जाई जती बोलोणी, तुम्ही आधी करुणी मुख्य जे आपण स्वतः आहात. दुर्योधन म्हणतो, पहिले योद्धे म्हणजे आपण आहात. व इतर वीर जे मुख्य आहेत त्यांची नावे, काही नावे आपल्याला मी माहितीसाठी सांगतो, आपल्याकडून कोण आलंय. हा भीष्म गंगानंदन, जो प्रतापे तेजस्वी भानु, रिपू गज पंचाननु कर्णवीर. काय गोड ओवी. हा भीष्म गंगानंदन, तो प्रतापे तेजस्वी भानु, रिपू गज पंचाननु कर्णवीर. प्रतापाने जणू तेजस्वी सूर्यच असा गंगेचा पुत्र भीष्माचार्य हे स्वतः आलेत. सूर्यासारखे तेजस्वी प्रतापी वीर हे आपल्याकडून आहेत. आणि शत्रुरूप हत्तीला सिंहासारखा भासणारा वीर कर्ण देखील आलेला आहे. शत्रूला सिंहासारखा आहे. एकेकाचे निमन व्यापारे, हे विश्व होय संवरे, तवा कृपाचार्यन पुरे एकलाची. काय दुर्योधनाला खरंच आहे बरं, प्रचंड योद्धे होते. ही उभी सांगते, यापैकी एकेका एकट्याच्या नुसत्या संकल्पाने या जगाचा संहार होऊ शकतो, तेव्हा एकटा कृपाचार्य यांना पुरे नाही का? असे योद्धे म्हणजे तुम्ही, भीष्माचार्य आणि कृपाचार्य. एक योद्धा असा आहे की सगळं जग संहार करू शकतात. एकटा कृपाचार्य आहेत, अरे हाच पुरेसा आहे, तुमची गरज नाही, त्या भीष्माचार्यांची गरज नाही. काय कॉन्फिडन्स आहे. एथ विकर्ण ही वीर आहे, हा अश्वस्थामा पैल पाहे, याचा आडदर सदा वाहे कृतांत मणी. वा, येथे विकर्ण आहे. विकर्ण स्वतःचा भाऊ कर्णचं दिलं वर्णन. आता विकर्णही आलेला आहे. तो कसा आहे विकर्ण? हा पलीकडे अश्वस्थामा पहा, तुमचाच मुलगा अश्वस्थामा. अरे यम देखील याला भीतो. कृतांत म्हणजे यमधर्मराज स्वतः भीतो असा अश्वस्थामा पराक्रमी आहे तुमचा मुलगा. समिती जय सोमदत्ती, ऐसे आणि कही बहुत हाती, जयाची आबळामित्ती धातही नेणे. रणा सदा जय मिळविणारा सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा. असे आणखी पुष्कळ आहेत, त्यांच्या सामर्थ्याची सीमा ब्रह्मदेवालाही कळत नाहीत. असे एक योद्धे आलेत.
अन्येश बोवा झरा मद्दर्ते त्यक्त जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्व युद्ध विशारदा. आणि दुसरे पुष्कळ शूर मसाठी मरणास तयार आहेत. नाना तऱ्हेच्या शस्त्रांनी प्रहार करणारे ते सर्व युद्धामध्ये कुशल आहेत. किती अनेक दुसरे मजसाठी आले सोत सारे. नाना शस्त्रांनी सज्जले अस्त्रमंत्राणी योजिले. शास्त्र धर्म रणनीती थोर वसे स्वामी भक्ती. काय ओव्या आहेत बाप्पासाहेबांच्या. पावरही ओवी कशी उभी केलेली आहे. किती अनेक दुसरे मजसाठी आले सारे. अनेक लोक माझ्यासाठी आलेत. नाना शस्त्रांनी सज्जले. नाना शस्त्र त्यांच्याकडे आहेत. अस्त्रमंत्र आणि योजिले. अस्त्र आणि मंत्र विद्येनी पारंगत आहेत. शास्त्र धर्म रणनीती थोर बसे स्वामी भक्ती. माझ्याशी स्वामी भक्त आहेत आणि शास्त्र धर्म रणनीती जाणणारे आहेत. माऊलींच्या ओव्या. जे शास्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो का जे अस्त्र जात येथून रूढ. जे शस्त्रविद्येत निपुण आहेत. अस्त्रे सोडण्यासाठी लागणाऱ्या मंत्रविद्येचे मूर्तिमंत अवतार आहेत. मंत्रविद्या गरुडास्त्र सर्पास्त्र प्रजन्यास्त्र काय काय अस्त्र. निश्चय मंत्र उच्चार केला की त्या बाणामध्ये ती पावर यायची असे आहेत. अहो काय सांगावे. सर्व प्रकारची अस्त्रविद्या यांच्यापासून प्रचलित आली. टिप्पा. आत्मशक्ती जागी करून तिचा विनियोग व्यवहारात कसा करता हे योगानुकूल आता लपलेले आहे. तरी पण राजर्षी विद्याद्वारा प्रचंड योगबळ वाढून विश्वधर्मी अस्त्रविद्येचे पुनर्जीवन निश्चित शक्य आहे. बाप्पासाहेबांनी एक टीप टाकली. साध्य कालामध्ये यंत्रयुग होतं. देवयुगानंतर मंत्रयुग सुरू झालं. द्वापर कालात मंत्रयुग होतं. महाभारतात मंत्रयुग होतं. आता पुन्हा यंत्रयुग सुरू झालंय. बाप्पासाहेब म्हणतात राजर्षी विद्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आपली राजर्षी विद्या जर पुन्हा प्रगट झाली तर पुन्हा एकदा मंत्रयुग सुरू होईल या देशामध्ये. पुन्हा अस्त्रशस्त्र मंत्रांच्या जोरावर ते सुरू होऊ शकेल. कारण येणारा काल हा देवयुग आहे. लवकर येणार. पण राजर्षी विद्याधारी जर असतील तर अशी अस्त्रशस्त्र निर्माण होतील. यांच्यापासून प्रचारात आली अस्त्रविद्या. असे एक एक योद्धे आलेले आहेत. ते अमतिम मल्ल जगी पुरता प्रताप अंगी परी सर्व प्राणे मजचे लागी आराइले असती. या जगात अद्वितीय योद्धे आहेत. यांच्या अंगात भरपूर पराक्रम आहे. असे असूनही हे वीर जीवे भावे मलाच अनुकूल झाले आहेत. एकापेक्षा एक पराक्रमी वीर असताना माझ्या पाठीमागे येऊन उभे राहिलेत असं दुर्योधन शान्न म्हणायला. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभटासी. मला वाटतं नारी ह्या विषयावर मी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी घेतली. बहुतेक ही ओवी घेऊन घेतली असावी. अनेक तास बोललो होतो मी नारी या विषयावर. पती वाचून न स्पर्शे पतिव्रतेचे हृदय जैसे मी सर्वस्व या तैसे सुभटासी. पतिव्रतेचे हृदय जसे पती वाचून इतराला स्पर्श करत नाही. पतिव्रता फार शब्द मोठा आहे. माऊलींनी उदाहरण दिले. पतिव्रता ज्या स्त्रीने पतीचं व्रत ठेवलंय. अगोदर तर पती आणि पत्नी शब्द समजून घ्या. ब्रह्म आणि माया, भगवंत आणि त्याची शक्ती, शंभू आणि भवानी, विष्णू लक्ष्मी, ब्रह्म माया, पुरुष प्रकृती. पुरुषाची शक्ती स्त्री असते.
खरं म्हणजे फार नाही लांबवी. पुरुषाची शक्ती स्त्री आहे. ज्या पुरुषाला घरी पत्नी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य न देता विरोध करीत असेल, त्या घरचा पुरुष हा पुरुषार्थ करू शकत नाही. पुरुषार्थ कशाला म्हणतात? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. जी बाई साथ देणार नाही या पुरुषार्थाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्या घरचा नगारा वाजला म्हणून समजा. आणि आज प्रत्येक घर असंच झालेलं आहे. पत्नी पतीला नेहमी विरोध करते, विनोद करते, टोचून बोलते. आणि म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष कधीतरी बोलेल ह्या चार याच्यावर. आज नको. पुरुषार्थ पुरुष करू शकत नाही, कारण स्त्री ही ताकद आहे, ती प्रेरणा आहे, ती शंकराची भवानी आहे, निर्मिती स्तोत्र आहे. खूप आता नारी विषय पुन्हा कधीतरी पाहू, त्यावेळेस आपण केव्हा तरी काही घेऊ. पतिव्रता धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाला जी सहाय्य करते, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही चाकाला जी गती देते, कैकई म्हणून रथावर बसते आणि पुरुष लगाम हातात ठेवतो, सारथ्य पत्नी करत असते, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, तिला म्हणतात पतिव्रता. जिनं व्रत धारण केलेलं आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, प्रपंच आणि परमार्थाची चाक बरोबर गेली पाहिजेत. पतिव्रतेचा अर्थ फक्त पूजा केली. एका पिक्चरमध्ये मी पाहिलं होतं, फटाफट फटाफट बायको बोलत होती नवऱ्याला, आणि आला वट सावित्रीचा दिवस. उभा राहा म्हणले नीट नवऱ्याला, उभा राहा. ते उभा राहिलं. नीट उभा राहा म्हणलं ना, उभा राहिलं. आज तुमची पूजा करायची, घेतली आरती, उद्या पाहते म्हणले तुम्हाला. ही पतिव्रता नाही. पूजा करणं हा भाव नाही. पतीचं ध्येय मोक्ष, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ह्या प्रवासाकडे निघालेला आहे तो. आणि ही पण निघालेली आहे. दोघही एका रथाचे दोन चाकं आहेत. पण पत्नीचा रोल फार मोठा आहे. एक चाक जर पंक्चर झालं, हे रथ कोसळला म्हणून समजा. संसार आणि परमार्थाचा डोलारा कोसळला म्हणून समजा. एखादा तुकाराम एक्सेप्शनल असतील, एखादे तुकाराम, एखादा नरसिंह मेहता एक्सेप्शनल असेल. सगळ्यांसाठी रूल नाही होऊ शकत. कशाही बायका असल्या तरी हे परिपूर्ण झाले असं नाही. अनेक पुरुषांचा घात बायांनी केलेला आहे, आणि बायांचा घातही पुरुषांनी केलेला आहे. अनेक बायांना परमार्थामध्ये न येऊ देण्याकरिता पुरुष अडचण ठरलेले आहेत, आणि अनेक पुरुषांना परमार्थात गती न देण्याकरिता बाई अडसर ठरलेली. यांना पतिव्रता म्हणत नाही. परमार्थ आणि प्रपंच सारख्या रीतीने डोलारा सांभाळणारी. पुन्हा पतीला ती कशी असली पाहिजे? काय ती? भोजेषु रंभा, नाही, भोजेषु माता. पहिल्या प्रथम भोजन करते वेळेस तिनं माता असलं पाहिजे. भोजेषु माता. आता घ्या, तुकडं फेकलाय. कुत्र्यानंतर हेच. आपण खाऊन जे उरलं ते जर फेकलं, मातेचं हृदय असलं पाहिजे.
पतीची बुद्धी, पतीची क्षमता, पतीचं शौर्य सांभाळण्याकरिता पाकशास्त्र निपुण असलेली, भोजनामध्ये ती माता असली पाहिजे असं वेदांमध्ये वर्णन आहे. भोजेषु माता कार्येषु दासी. काम करत असताना ती दासी असली पाहिजे. दासी म्हणजे माता याचा अर्थ खूप खाऊ घालणारी समजू नका. जशा आताच्या माता आहेत, खाय खाय नाक दाबून ठुसून ते पोरगं टम करून ठेवतात.